ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे मी कळा दुसरी काही नाही बोलतो वचन अतिभावे का एका जनार्दने तुमचा दास त्याचे आज प्रवावे सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो नित्य चरणात आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरो विठला माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवट विश्रांती बावलो संभाळा उत्तरे वाढवे अंतरे प्रेम सुख प्रस्तुत प्राप्त रूपी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवे करता उच्चर लाभंग महान भगवत भक्त विश्ववंदने महाराष्ट्र ओषण संप्रदायाचे कळस ज्यांनी 4 वेदांचं मंथन करून 5वा वेद निर्माण केला स्वतःचा देह वैकुंठाला गेले व तुमच्या आमच्या देहाचा उद्धार करून दिला एवढंच नव्हे तर भक्तीची वाट दाखवली मुक्तीचं ठिकाण सांगितलं मोक्षाचं द्वार उघड केलं व जगाचे गुरु झाले देव मान्य संत मान्य जग मान्य ज्यांचा अधिकार मोठा वैराग्य मोठं योग्यता मोठी असे महामेरू महासंप्रदायाचे कळसस्थानी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा महत्वाचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा संतांच्या चरणावर नतमस्तक होणारा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवे करता विठ्ठला जगद्गुरु तुकोबाराय अभंगाद्वारे संतांच्या चरणावर नतमस्तक होतात का होतात कशामुळे होतात त्याचं कारण काय आपण भावार्थ झाल्यानंतर पुढे पाहणारच आहोत परंतु भावार्थामध्ये जगद्गुरु तुकोबाराय हे प्रत्येक संतांच्या चरणावरती नतमस्तक होतात म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांच्या अगोदरचे संत आले त्याही संतांच्या चरणावर नतमस्तक होतात व जगद्गुरु तुकोबारायांनंतरचे जे संत आले त्याही संतांच्या जगद्गुरु तुकोबाराय नतमस्तक होतात जर एका संतांच्या जगद्गुरु तुकोबाराय नतमस्तक झाले असते तर त्या संताचं नाव तुम्हा आम्हाला या अभंगामध्ये आढळून आलं असतं पण जगद्गुरु तुकोबाराने पहिल्यांदा अभंगाला सुरुवात करताना चकारमती शब्द वापरलाय ते म्हणतात श्री संताच्या माथा चरणावरी जेवढे संत आहेत तेवढ्या संताच्या चरणावर माझा माथा आहे म्हणजे माझं कपाळ आहे नव्हे कपाळच नाही नव्हे माथाच नाही तर साष्टांग हे करी दंडवट त्यांच्या चरणा मी साष्टांग दंडवत घालतो का घालतो तर संतांनी या देहावर कृपा करावा या देहाचा सांभाळ करावा म्हणून विश्रांती पावलो संभाळा उत्तरे आणि वाढवे अंतरी प्रेम सुख संत मायबापांच्या चरणावर जगद्गुरु तुकोबाराय नतमस्तक होतात त्यांना दंडवत घालतात व त्यांना प्रार्थना करतात मी तुमच्या पायापाशी आलोय आता तुम्ही माझा सांभाळ करा सांभाळच करा नव्हे प्रेम द्या आणि कृपा करा गौरल हे काया कृपेच्या वरसे आणि नोवे आणणारसे उद्धरिलो तुमच्या कृपेशिवाय या देहाचा उद्धार होणार नाही हे जगद्गुरु तुकोबारायांनी संताला उद्देशून म्हटलंय परंतु जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मला संताचे चरण प्राप्त झालं की कसं झालं तर तुका म्हणे मज नगडता सेवा पण पूर्व